विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड। पुन्हा येईन असं न म्हणताही परत आलात फडणवीसांची टोलेबाजी। तर नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार। एकनाथ शिंदेंचाही टोला। विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड। माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। सरकारमध्ये शिंदे नंबर 2 क्रमांकावर। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय आता हिवाळी अधिवेशनात। पदासाठी विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव। 18 डिसेंबरला कामकाज सल्लागार समितीची बैठक। फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर। उदय सामंतांसह दिलीप वळसे पाटील, संजय कुटे, रवी राणांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर। शहानिशा न करता 1500 रुपये दिले, आता पैसे परत मागू नका। लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। तर तक्रारीनंतरच चौकशी करायची की नाही असा निर्णय घेणार। अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। लोकसभेत ईव्हीएम गारगार वाटलं होतं, आता कसं वाटतंय? नाव न घेता विधानसभेत अजित पवारांचा शरद पवारांना टोला। विधानसभेमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये मिश्किल संवाद। आपल्यावर बारीक लक्ष असल्याचं जयंत पाटलांचा टोला। तर तुम्ही प्रतिसाद देत नाही, अजितदादांचं वक्तव्य। बेळगाव केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी ठराव आणा। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी। तर बेळगावात कर्नाटक पोलिसांची अरेरावी। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड। लातूरच्या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिशीवर राज ठाकरेंचा संताप। वक्फ स्वतःच्या ताब्यातल्या जमिनी सरकारला परत कराव्यात, राज ठाकरेंची मागणी। तर नोटीस पाठवली नसल्याचं वक्फचं स्पष्टीकरण। राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता। एबीपी माझाला सूत्रांची माहिती, पण विरोधकांमध्ये अजूनही एकमत झालं नसल्याची माहिती। राज्यपाल करतो म्हणून तामिळनाडूतल्या व्यक्तीला सांगत 5 कोटींना गंडवलं। गुन्हा दाखल झाल्यावर नाशिकच्या निरंजन कुलकर्णीला पोलीस कोठडी। संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर। केंद्र सरकारकडून घोषणा। संजय मल्होत्रा 1990च्या बॅचचे सनदी अधिकारी। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला 11 ते 15 डिसेंबर दरम्यान सिंदूर लेपन। गणेश भक्तांना 5 दिवस प्रतिमूर्तीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।